रामकृष्ण हरी आणि आदेश पुनश्च या द्वितीय सत्रामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। प्रकृतीच्या सान्निध्यात बसलो आहे आणि जसा आहे तसा तुमच्या समोर आले। माझ्या गणवेशापेक्षा माझ्या आवेशावर आणि माझ्या बोलण्याकडे सर्वांनी लक्ष द्यावं, माझी सर्वांच्या चरणी प्रार्थना। आजचा आपला विषय जो होता तो विषय अगदी साधा आणि तितकाच महत्त्वाचा। आपण अगदी साध्या पद्धतीने समजून घ्यायचा प्रयत्न करूया। हवा थोडी जास्त आहे त्यामुळे सर्वांनी तेवढं सहन करून घ्यावं। सरते शेवटी प्रकृती आहे। आजचा आपला विषय होता नाथ संप्रदाय आणि भगवान दत्तात्रय। विशेष करून आपण विषयाला नाव दिलं होतं भगवान दत्तात्रय आणि भगवान गुरु गोरक्षनाथ। मागल्या सत्रात आपलं संवाद झाल्याप्रमाणे प्रांतानुसार श्रद्धात्मक भावानुसार त्या संप्रदायाच्या त्या धारणा त्या व्याख्या असतात। परंतु सर्वानुमते जेव्हा आपण लक्षाकडे जातो तेव्हा एकम सद्विप्रा बहुधा वदंती, सत्य एकच असतं परंतु ते त्या व्यक्तीच्या त्या पद्धतीच्या त्या परिस्थितीच्या अनुषंगाने स्वतःला प्रगट करतं आणि त्यामुळे आपल्याला त्यात थोडा भेद जाणून येतो। तो भेद फक्त पद्धतींचा असतो, तो भेद फक्त थोडा बहुत साहित्य प्रगटीकरणाचा असतो। वक्तव्य कसं प्रस्तुत होतं, त्या पद्धतीला अंगीकारणारा व्यक्ती, त्याची धारणा स्वतःची, ज्याला आपण मेंटॅलिटी म्हणतो, त्यामुळे आपल्याला पुष्कळदा असा भास होऊ शकतो की चित्र थोडंसं ब्लर दिसत असेल, परंतु ज्या ठिकाणी आम्ही थांबलेलो आहे तिथे थोडा सिग्नलचा प्रॉब्लेम आहे। वॉलवरही भरपूर प्रश्न येतात आणि इकडे दुसरा नॉड माझा चालू आहे, तिथेसुद्धा मी भरपूर प्रश्न पाहतो आहे। त्यामुळे बरं आहे। आणि प्रश्न निर्माण होणं हा काही मूर्खपणाचं द्योतक नाही, प्रश्न निर्माण होणं हे सुद्धा क्युरिओसिटीचं द्योतक आहे। आणि त्यामुळे प्रश्न जेव्हा निर्माण होतात तेव्हाच त्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठीची सुद्धा जी व्यवस्था असते ती कुठेतरी त्या सोर्सची, त्या ताकदीची, त्या शक्तीचीच असते असं आम्ही मान्यता देतो। प्रश्नच जर निर्माण नसते झाले तर श्रीमद भगवद्गीतेसारखा अत्युत्तम असा ग्रंथ आम्हाला मिळाला नसता। प्रश्न जर उपस्थित नसते झाले नचिकेताच्या मनात तर आम्हाला यमाद्वारे अत्युच्च ज्ञान मिळालं नसतं आणि आम्हाला कठोपनिषद नसता मिळाला। जर प्रश्नच उपस्थित नसते झाले तर मांडुक्य, प्रश्नोपनिषद, उत्तरीय, तैत्तरीय हे आम्हाला मिळाले नसते। त्यामुळे प्रश्न पडणं हे क्युरिओसिटीचं जनक आहे आणि प्रश्नाचे उत्तर मिळणं ही त्याची कृपा आहे असं समजावं। असो, आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। तर आजचा विषय होता रामकृष्ण हरी हर्षदजी। आजचा आपला विषय होता भगवान श्री दत्तात्रय आणि भगवान श्री गोरक्ष। तर भगवान दत्तात्रय आणि भगवान गुरु गोरक्षनाथ यांचा एक वैयक्तिक संवाद, ज्याला दत्त गोरक्ष संवाद म्हणतात, हा नाथ संप्रदायामध्ये अधिकारिक पद्धतीने अधिकृत साहित्य म्हणून, अधिकृत ज्याला आपण म्हणतो वक्तव्य म्हणून मानलं जातं। आणि यात भगवान दत्तात्रय आणि गुरु गोरक्षनाथ हे दोघंही समपदावर बसलेले अत्युच्च अधिकारी। यात कोणीही खालचा नाही, यात कोणीही वरचा नाही। म्हणजे या स्तोत्राचा जर समजा आपण वाचन केलं तर आपल्याला दिसून येईल श्लोक आणि ही चर्चा या दोन महान देवतांमध्ये जेव्हा घडते, भगवान दत्तात्रय आणि भगवान गोरक्षनाथांमध्ये, तेव्हा सेकंड लास्ट श्लोकामध्ये, अगदी शेवटल्या 2 श्लोकांमध्ये भगवान गुरु दत्तात्रय महाराज आपलंच आत्मस्वरूप म्हणून गुरु गोरक्षनाथांना वंदन करतात आणि शेवटल्या श्लोकामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराज स्वतःचंच स्वरूप समोर प्रगट झालं असं समजत दत्तात्रयांना प्रणाम करतात। पहिल्या सत्रात सांगितल्याप्रमाणे उंच खाली म्हणजे ऊंच नीच, बडा और छोटा हे भेद
त्या लेवलला नसतात, ते आपल्या लेवलला असतात. त्यामुळे भगवान दत्तात्रय आणि भगवान गुरु गोरक्षनाथ हे एकाच पद्धतीचे आदेश कबीरजी महाराज एकाच पद्धतीत आणि एकाच साच्यातले बसणारे तेवढेच महानतम व्यक्ती आहे. आता प्रश्न येतो, हर्षदजींनी आम्हाला विचारलं होतं की गिरनार पर्वताचा आणि नाथ संप्रदायाचा म्हणजे गिरनार पर्वतावरील भगवान दत्तात्रयाच्या निवासाचा आणि नाथ संप्रदायाचा काय संबंध आहे. तर आजही गिरनारमध्ये भगवान दत्तात्रयांची ती पावनभूमी आहे, सर्वश्रुत आहे. संपूर्ण ब्रह्मांडामध्ये त्यासारखं स्थान दुसरं नाही. गिरनार पर्वतावर ज्याप्रमाणे भगवान दत्तात्रयांच्या प्रत्यक्ष पादुका आहेत, त्याचप्रमाणे तिथे भगवान गुरु गोरक्षनाथांचा धुना पण आहे. नाथ संप्रदायामध्ये ज्याप्रमाणे आपण पहिल्या सत्रात बोललो होतो, तो सुद्धा भाग आपण आज घेऊया. सैली शिंगी, चिमटा, भेक भगवान, कुंडल, सैली शिंगी, भेक भगवान, कुंडल, चिमटा आणि धुनी याचं अनन्य महत्त्व. बरं, ही जी धुनी आहे, धुना ज्याला आपण म्हणतो, हा धुना फक्त नाथ संप्रदायातच नाही, संपूर्ण विश्वामध्ये 5 संप्रदाय असे आहेत की जे धुनाची पूजन करतात, बरं का. मात्र नाथ संप्रदायातच धुना आहे आणि तो धुना फक्त नाथ संप्रदायावालेच प्रज्वलित करतात असं नाही. धुन्याची पूजा करणारे इतरसुद्धा 4 संप्रदाय आहेत आणि असे एकूण 5 संप्रदाय या संपूर्ण सनातनांमध्ये अधिष्ठित आहे. त्यावर आपण विस्तृत नंतर बोलू. तर ज्याप्रमाणे गिरनारमध्ये भगवान दत्तात्रयांच्या पादुका स्थापित आहे, तिथे भगवान दत्तात्रयांचं प्रत्यक्ष निवास आहे असं आपण मानतो नाही, आहेच. पुष्कळशा गोष्टी अनुभवाच्या सुद्धा असतात. तर आणि अनुभव घेण्यासाठी ती तयारी पण असावी लागते, ती भौतिक तयारी पण असावी लागते आणि मानसिक तयारी पण असावी लागते. ज्यांचा विश्वास नाही त्यांच्या विरोधात आपण काही बोलू नये. त्यांची मानसिक तयारी आणि भौतिक तयारी कदाचित नसेल, त्यामुळे त्यांचा विश्वास नाही. मी प्रार्थना करतो या संवादाच्या दृष्टीने की त्यांची मानसिक तयारी व्हावी, ते त्या मानसिकतेपर्यंत जावे, त्यांनीसुद्धा म्हणजे तो अनुभव घ्यावा, तो अनुभव त्यांचा अमृतानुभव बनावा आणि त्यांनीसुद्धा तो आनंद लुटावा. त्यामुळे इथे कोणावरही टीका करण्याची मानसिकता नाही आणि करावी पण नाही. तर ज्याप्रमाणे गुरु दत्तात्रय महाराजांच्या पादुका गिरनारावर स्थापित आहे, गिरनार पर्वतावर स्थापित आहे, त्याचप्रमाणे तिथे गुरु गोरक्षनाथ महाराजांचा धुना पण आहे. सैली शिंगेचं पण आपण बोलूया नक्कीच. आनंदने विचारलेलं आहे की दत्त हे गुरु आहेत का. हो, याईवर प्रकाश टाकू. पहिले आपण आपला विषय घेऊन घेऊया. फार छान रिस्पॉन्स येतो आहे. पुनश्च एकदा हा संवादच आहे आणि आपण घरगुती संवाद करतो आहे, त्यामुळे याच्यात मी सांगतोय आणि तुम्ही फक्त ऐकावं असं नाहीच. जेवढे प्रश्न येतील तेवढं माझ्यासाठी चांगलं आहे, माझी पचनव्यवस्थासुद्धा चांगली होईल. आणि जर एखाद्या प्रश्नाचं मला उत्तर येत नाही तर त्यानिमित्ताने मला पुनश्च अभ्यास करण्यासाठी प्रवृत्त होता येईल. आपल्या सर्वांची कृपा राहील. त्यामुळे प्रश्न विचारावेत. प्रश्नांची उत्तरं देण्यासाठी मी माझी तयारी ठेवेल आणि जर ती तयारी नसेल तर मी अजून अभ्यास करेल, बरं का. तर दत्तात्रयांच्या पादुका आणि तत्सोबतच गिरनारमध्ये गुरु गोरक्षनाथांचा धुना आहे. आपल्या सर्वांना कदाचित विदित असेल, पण गिरनारवर नाथ संप्रदायाची अधिकृत अशी एक गादी पण आहे. गुरु गोरक्षनाथ महाराजांचं अवतरण कुठे कुठे झालं. परत मी जन्म म्हटला नाही, मी अवतरण म्हटलं. पहिल्या सत्रात सांगितल्याप्रमाणे गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या बालयती गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या अनेक उत्तम कथा प्रांतानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार संपूर्ण भारतवर्षामध्ये प्रचलित आहे. त्यांचा जन्म काही मतानुसार गौड बंगाल म्हणजे बंगाल प्रांत, कलकत्ता या भागात झालेला मानतात. काही महानुभाव त्यांचा जन्म हिमालयाच्या कंदरांमध्ये झाला असं मानतात. काही महानुभाव त्यांचा जन्म हा महाराष्ट्र प्रदेशी म्हणजे ज्याप्रमाणे आपण पहिल्या सत्रात बोललो होतो, नवनाथ भक्तिसाराच्या मते मला तरी असं वाटतं की त्यांनीसुद्धा गौड बंगाल प्रांतातच केलं आहे, परंतु त्यांनी ती कथा निर्माण केली
की गायीच्या रक्षेपासून त्यांचा जन्म झालेला आहे। आणि आपण पहिल्या सत्रात त्याचा खुलासा पण केला की गोरक्ष म्हणजे गो या शब्दाचा अर्थ इंद्रिय होतं। इंद्रियांचं रक्षण करणारा असा राजयोगी ज्यांनी योग मार्ग संपूर्ण विश्वामध्ये संपूर्ण सकल मानवजातीसाठी खुला केला। सर्वांशी येथे आहे अधिकार, बरोबर। तर त्याच एका मताप्रमाणे भगवान गुरु गोरक्षनाथ महाराजांचं प्रगटीकरण युगायुगामध्ये भगवान गुरु गोरक्षनाथ महाराज, बालयती गुरु गोरक्षनाथ महाराज जागोजागी प्रगट होतात। त्यांचा जन्म होत नाही, ते अयोनिज आहेत, बरोबर। ते प्रगट होतात आणि त्यांच्या लीला कार्य ते करतात। त्याचप्रमाणे एका मतानुसार आणि एका युगानुसार भगवान गुरु गोरक्षनाथ महाराजांचं, बालयती गुरु गोरक्षनाथ महाराजांचं प्रगटीकरण हे प्रत्यक्ष गिरनार पर्वतावर झालेलं आहे। मग आता त्यात दत्तात्रय भगवान आणि महाराज यांचा संबंध काय, तर शब्दीमध्ये एक प्रमाण असं येतं, दत्त गोरख एक ही माया, दत्त गोरख एक ही माया, बीच में अवघड आन समाया। दत्तात्रय भगवान आणि गुरु गोरक्षनाथ भगवान हे दोनही एकच स्वरूप। गुरु गोरक्षनाथ महाराजांच्या मूर्त्यांमध्ये दोन प्रकार येतात, एक येतं शिवगोरक्ष आणि दुसरा येतो दत्त गोरक्ष। हा भेद जो असतो ना, हा मोठा हा छोटा, हा एका वरच्या लेवलवर नसतो, हा नेहमी खालच्या लेवलवर असतो। त्यामुळे दत्तात्रय महाराज आणि गुरु गोरक्षनाथ महाराज हे समकक्ष एकच आहे असं म्हणणं अतिशय योग्य होईल। आता दत्तात्रयांच्या बाबतीत अजून एक सर्वात सुंदर माहिती आपल्या सर्वांना देऊ इच्छितो, आपल्या सर्वांना ती कामात येईल। जेव्हा संन्यासाची व्याख्या आपण घेतो, पुनश्च संन्यास गीतेमधला जो संन्यास आहे हा संपूर्ण वेगळ्या पद्धतीचा संन्यास आहे। आणि हा संन्यास जेव्हा आचरणासाठी काही बंधनं समन्वयित होतात, तेव्हा त्या संन्यासाला एका पंथाचं आणि संप्रदायाचं नियमांची जडणघडण होऊन त्याचा एक कॉन्स्टिट्यूशनल ॲक्ट बनतो, ज्याला आपण आचरण पद्धती म्हणतो। संन्यासाची व्याख्या ही मूळ मानसिकतेवर आधारित आहे। संन्यास हा अत्यंत वैयक्तिक आणि आंतरिक भाग आहे, पब्लिकेशनचा नाही। संन्यास हा त्या साधकाचा, त्या मुमुक्षूचा आयुष्यातील अत्यंत वैयक्तिक भाग आहे, तो प्रसिद्धीचा, पब्लिकेशनचा भाग नाही। संन्यास हा त्या व्यक्तीने धारण केल्यानंतर त्याच्या साधनेचा ते अंग झालेलं आहे, त्यामुळे ते वैयक्तिक भाग आहे, तो प्रसिद्धीचा, पब्लिकेशनचा, लोकांचा भाग नाही। संपूर्ण सनातनींमध्ये आपण पाहिले असाल दशनामी संप्रदाय आहे, त्यानंतर अजूनही काही आखाडे आहेत। दशनामी पहिलेपासून अस्तित्वात आहे, गिरीपुरी, अरण, वन, सरस्वती हे दशनामी आखाडे, हे जे तदनंतर काही कालावधीनंतर आदि जगद्गुरू भगवत्पाद शंकराचार्यांनी पुनर्स्थापित केले। हे पहिलेपासूनच अस्तित्वात होते, यांच्या परंपरा पहिलेपासूनच सुरू होत्या। आदि जगद्गुरू भगवत्पाद शंकराचार्य स्वामी महाराजांनी यांना सर्वांना एकत्रित केलं आणि याला आजचं अद्ययावत रूप, ज्याला आपण दशनामी संप्रदाय आखाडा म्हणतो, ते दिलं। आता या सगळ्या विषयांमध्ये मी दशनामींचं नाव का बरं घ्यावं, त्याचं कारण असं, ते दशनामी असो किंवा दशनामींच्या बाहेरचे असो, सकल संन्यास परंपरेमध्ये संन्यासाची धारणा ही सर्वप्रथम गुरु दत्तात्रय महाराजांपासूनच सुरू होते। नवल आहे ना। सकल संन्यास संप्रदायामध्ये, सकल संन्यास परंपरेमध्ये संन्यास या धारणेचं, संन्यास जेव्हा आपण म्हणतो तेव्हा संन्यास ही परंपरा, प्रथम संन्यासी म्हटलं तरी चालेल, ही दत्तात्रय भगवानांपासून सुरू होते। त्यामुळे दत्तात्रय हे पूजनीयच आहे। आणि मग आता
दत्तात्रयांपासून संन्यास परंपरेची सुरुवात झाली, मग तो नंतर संन्यास परंपरा विस्तारित गेली, त्याच्या शाखा अनंतोत्तरम होत गेल्या. मग आता दत्तात्रय स्वामी महाराजांचं संन्यासच्या बाबतीत आपलं बोलणं झालं. मग आता गुरु गोरक्षनाथ महाराजांचं स्थान काय? तर या संन्यास रूपाला, या संन्यासाच्या धारणेला, या संन्यासाच्या कार्याला योगाची साथ जर कोणी दिली असेल, योग कर्माची साथ जर कोणी दिली असेल, भक्तीची जोड जर कोणी दिली असेल, तर ती गुरु गोरक्षनाथ महाराजांनी दिली. त्यामुळे दत्तात्रय प्रभू असो आणि गुरु गोरक्षनाथ महाराज असो, हे दोघंही एकच आहे. म्हणजे मला इथे समर्थ स्वामी रामदासांचं एक प्रमाण बोलावंसं वाटतं की साधू दिसती वेगळा पण परी अंतरी एकेची मिळाली. साधू देव हे आपल्याला वेगवेगळे दिसतात, कारण की बायफर्केशन किंवा डायसेक्शन ज्याला आपण म्हणतो, भेद हा आपल्यात असतो. पुष्कळदा आपण देवांच्या मूर्त्यासुद्धा पूजेला जाता असताना आपल्याला आपल्या मानसिकतेनुसार आवडणाऱ्या मूर्तीला आपण जास्त लाईक करतो किंवा आकृष्ट होतो. त्यामुळे हा भेद जो असतो तो साहजिक आहे, स्वाभाविक आहे. त्या बाबतीत आपलं काही बोलणं नाही. श्रद्धा महत्त्वाची, त्यानुसारच हे सगळे छोटे मोठे भेद निर्माण होतात. श्रीकांतजी, मलासुद्धा कल्पना आहे की व्हिडिओ नीट येत नाही, पण खरंच सॉरी, थोडा नेट कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम आहे. त्यामुळे मी आश्रमातून इथे येतो आणि तरी थोडा प्रॉब्लेम आहे, सॉरी, पण ॲडजस्ट करा. पुनश्च मधामधात मी तुमच्याशी संवाद साधतो आहे, कारण मी माझ्या परिवाराशीच बोलतो आहे. दुसरा प्रश्न असा होता की शैली शिंगी म्हणजे काय? तर सनातन धर्मीयांमध्ये आपण जेव्हा सनातन म्हणतो, सनातन ही फार मोठी व्याख्या आहे. त्याच्यावर आपण परत काय बोलावं आणि काय नाही हा विषय नाही. काय असतं की एखादी गोष्ट आपल्याला माहीत नाही, त्यामुळे आपण त्या गोष्टीवर अद्वा तद्वा बोलत जातो आणि आवश्यक नाही की ते सर्व सत्यच असेल. माहिती घ्यावी, अभ्यास करावा, आणि तो अभ्याससुद्धा एककल्ली असू नये बरं का, तो सर्वंकष असावा. त्यावेळेस कुठेतरी आपल्याला सत्य लक्षात येतं. कारण हां, ऐकू येत आहे, थँक्यू आपण प्रोग्रेस करतो आहे बरं का. तर जेवढं काही आपण वाचत जाऊ त्यावेळेस आपल्याला त्या धारणा, त्या पद्धती, मी परत एकदा सांगतो बरं का, आपण कोकणामध्ये जर गेलो तर तिथल्या जेवणाची पद्धत वेगळी असेल. आपण पश्चिम महाराष्ट्राकडे आलो तर तिथले पदार्थ आणि तिथली चव त्या वातावरणानुसार वेगळी असेल. आपण विदर्भात जर आलो तर विदर्भातली खाण्याची पद्धत, त्यांची वाढण्याची पद्धत वेगळी असेल. अन्न एकच आहे, अन्नामध्ये कुठे फरक पडत नाही. वरणाची चव, वरण बनवायची, आमटी बनवायची पद्धत जरी वेगळी असली तरी डाळ एकच आहे. डाळीचे प्रकार जरी असले तरी कुठली डाळ आवळ्या एवढी मोठी नसते, डाळ एकच असतं. त्याप्रमाणे सत्य हे एकच आहे. ते त्या पद्धतीने, त्या प्रांतामध्ये, त्या व्यक्तीच्या मतानुसार, त्या धारणेनुसार ते प्रगट होतं. म्हणून आपण अनेकोत्तम अभ्यास करावा, अनेकोत्तम ग्रंथ वाचावे, गुरूंची धारणा करावी, गुरूंच्या शेजारी बसावं आणि त्यांच्याकडून शिकून घ्यावं. मला कळतंय ते ठीक, मला कळतंय इथपर्यंत ठीक, पण मला कळतंय तेच ठीक यांनी माणूस अधू होतो, पांगळा होतो. सर्वंकष अभ्यास असावा. आजकाल या विषयामध्ये मुद्दामून मी बोलतो आहे. आजकाल काही लोक समानतेचा संदेश देतात. अहो, पण समानता ही सर्वत्रच पहा, नाही का? माणसाचा जीव जेव्हा जातो तेव्हा तो माणसाचा जीव जातो हे महत्त्वाचं. मग त्याच्यावर सुद्धा संवेदना प्रगट झाल्या पाहिजे. मग तो कोणी पण असो, सर्वभूत हितेरता असो. तर शैली शिंगीच्या बाबतीत प्रश्न विचारला गेला होता. नाथ संप्रदायामध्ये प्रत्येक संप्रदायाचा एक गणवेश असतो आणि तो आचरण पद्धतीशी जुळलेला असतो. याला बाह्यांग म्हणू बरं का आपण, याला बाह्यांग म्हणू. म्हणजे नाथ संप्रदायांमध्ये भस्म, त्रिपुंड्र लावणं आवश्यक असतं.
नाथ संप्रदायामध्ये मूळ 2 शाखा प्रस्तुत होतात। आता त्या 2 शाखा कुठल्या? तर त्या 2 शाखा आहेत दर्शनी आणि अवघड। हो हां, 2 प्रामुख्याने शाखा येतात। मला सुनीलजी विचारतात आहे, यांची व्याख्या करून द्यावी, देतो आहे। दर्शनी आणि अवघड ह्या नाथ संप्रदायातल्या प्रमुख 2 शाखा आहेत। यांच्यात भेद काय? तर यांच्यात भेद काहीच नाही। यांच्या आचरण पद्धतीमध्ये होतो आणि तो त्या संप्रदायानुसार जरी असला तरी एकत्रित आल्यानंतर यांची पूज्य देवता ही भगवान आदिनाथांपासून सुरू होऊन तीच परंपरा कायम राहते। दर्शनी म्हणजे काय? आमची एक रौरास नावाचा श्लोक असतो, मंत्र असतो। नाथ संप्रदायामध्ये जेवढे काही मंत्रोपचार आहेत त्यामध्ये प्रामुख्याने संस्कृत, कारण की ती आद्य भाषा आहे। संस्कृतची माझं भांडण नाही आणि आपण सुद्धा करू नये, ती जगातली प्रथम भाषा आहे बरं का। तुम्ही मानली तरी आणि नाही मानली तरी ती देवभाषा म्हटल्या जाते, ती आद्य भाषा आहे। आणि धर्माच्या पलीकडे सुद्धा आज संपूर्ण जगत जेव्हा भाषा व्यवस्थेवर बोलतं तेव्हा ते सुद्धा मानतात की संस्कृत ही देववाणी आहे, देवभाषा आहे। आज आपल्यामध्ये जेवढे काही शब्द आहेत तेवढे सगळे संस्कृत भाषेपासून निर्माण होतात आणि इंग्रजी भाषेमध्ये जेवढे काही शब्द निर्माण होतात त्यांच्यासाठी सोर्स म्हणून, माध्यम म्हणून लॅटिन भाषा राहते, बरोबर। परंतु संस्कृत भाषेमध्ये सुद्धा जवळपास 70% शब्दांची उत्पत्ती, जगातल्या कुठल्याही भाषेमध्ये 70% भाषेची उत्पत्ती, शब्दांची उत्पत्ती ही संस्कृतमधून झालेली आहे। त्यामुळे नाथ संप्रदायामध्ये पूजा पद्धतींमध्ये संस्कृत आणि दुसरी शाबरी, संस्कृत आणि दुसरी शाबरी भाषा यांचा उपयोग होतो। रौरास म्हणजे अनंत युगांमध्ये संप्रदाय कशा पद्धतीने सुरू राहिला, ही परंपरा कशी सुरू राहिली, हा एक आमचा श्लोक आहे, तो शाबरी भाषेत आहे। शाबरी भाषा कधी मराठीत नसते। आपण जे शाबरी मंत्र म्हणतो ना, ते शाबरी मंत्र म्हणजे काय? तर शाबरी ही स्वतंत्र आणि वैयक्तिक भाषा आहे। याच्या उदाहरणाला समजून देताना रामचरितमानस जर पाहिलं तर रामचरितमानसाची भाषा ही अवधी आहे, हिंदी नाही बरं का, अवधी। तथागत गौतम बुद्धांनी स्वतःचे सगळे उपदेश ज्या भाषेमध्ये दिले त्या भाषेला पाली भाषा म्हणतो। माऊली महाविष्णू ज्ञानोबाराय महाराजांनी आपला उपदेश, आपला आत्मानुभव ज्या भाषेत प्रगट केला त्याला आपण मराठी भाषा म्हणतो। त्याचप्रमाणे शाबरी ही स्वतंत्र भाषा आहे। शाबर मंत्र आपण जे म्हणतो, हा शाबर शब्द जो आहे तो त्या भाषेला प्रयुक्त केला गेला। आणि मानसकार या शाबरच्या बाबतीत फार सुंदर वाक्य लिहितात की शाबर मंत्राची रचना ही भगवान आदिनाथ शंकराच्या आशीर्वादाने त्यांच्या पुढील शिष्यांनी केली। आणि एक वाक्य ते फार सुंदर लिहितात की या शाबरीला जर समजा तुम्ही वाचायला गेले तर ही असंबंध भाषा आहे, याचा अर्थ लागत नाही। साहित्यिकदृष्ट्या शाबरी मंत्रांचा अर्थ सहजासहजी लागत नाही, परंतु अर्थ जरी लागत नसला तरी यांचा परिणाम हा प्रचंड आहे, असं मानसकार लिहितात। असो, तर नाथ संप्रदायामध्ये पूजा पद्धतींमध्ये, उपासना पद्धतींमध्ये संस्कृत आणि शाबर या दोनही मंत्रांचा समावेश होतो। नाथ संप्रदायाच्या प्रमुख 2 शाखा आहेत, एक दर्शनी आणि दुसरी अवघड। दर्शनी जर ओळखायचे असतील तर दर्शनी साधू यांचे कान मधातून फाडलेले असतात। आपल्याला कदाचित कल्पना असेल, मनुष्य जन्मांपासून सनातनींमध्ये 16 संस्कार सांगितले गेलेले, त्यातला एक संस्कार जो आहे तो कर्णछेदन आहे। आपला सर्वांचे जन्मल्यानंतर कान टोचले जातात, पुष्कळ जणांचे कान टोचले असतील आणि गमतीत पुष्कदा असे पण म्हणतात की त्याचे कान टोचारे। कान टोचणं म्हणजे संस्कारित होणं, ती सनातनींची एक खूण आहे, त्या पाठीमागे एक विज्ञान पण आहे। हो, त्या पाठीमागे विज्ञान पण आहे।
अभ्यास केल्यानंतर माहीत पडतं आणि अभ्यास कमी असला की मग त्याच्यावर टीका होतात बरं का. असो, ते काय आहे, ज्या माठामध्ये पाणी अर्ध भरलेलं असेल त्याचा खळखळाट जास्त असतो आणि जो माठ परिपूर्ण भरला असेल तो माठ उसंबळतो, त्याच्यातून ज्ञान प्रगट होते. त्यामुळे माठ नेहमी भरून असावा अध्ययनाने. असाध्य ते साध्य करणे सायास, कारण ते अभ्यास तू का म्हणे. असो, तर कर्णछेदन हा 16 संस्कारांपैकी एक संस्कार. मग दर्शनींमध्ये काय होतं, तर दर्शनी कानाची ही पाळ न फाडता कानाच्या मध्यभागी आपला हा कान जिथे जुळतो ना तिथे कर्णछेदन करून घेतात. ती एक फार मोठी अशी संस्काराची जडणघडण आहे. त्याला 40 दिवसांचा विधी असतो आणि गुरूंच्या म्हणजे कर्णछेदन नावाचा त्याला एक संस्कार म्हटला जातो. त्या विधीमध्ये 40 दिवस त्या साधकाला गुरूंच्या संगतीत राहून सगळ्या नियमांचं पालन करून कर्णछेदन करून घ्यावं लागतं. त्यालाच आपण कानफाटा म्हणतो. त्या कानफाट्यांचं मूळ नाव आहे दर्शनी. ते दर्शनी साधू म्हटल्या जातात. दुसरा प्रकार जो आहे ते अवघड. तर या अवघडांचे कान फाडल्या जात नाही. दर्शनींचे कान फाडलेले असतात. त्या कानांमध्ये कुंडलं असतात. कुंडलं हे तितकेच महत्त्वाचे मानल्या जातात. त्या कुंडलांमध्ये सुद्धा प्रकार असतात. कोणी मग मृत्तिकेचं म्हणजे मातीचे कुंडलं घालतात, कोणी तांब्याचे घालतात, कोणी सोन्याचे घालतात, कोणी रजताचे घालतात, म्हणजे चांदीचे घालतात. हा अधिकारानुसार किंवा गुरूंच्या आदेशानुसार घालण्याचा प्रघात आहे. आणि हे संपूर्णपणे लक्षात ठेवा, नाथ संप्रदाय हा मनमुखी नाही, हा गुरुमुखी आहे. मनाला वाटलं ते करावं हा नाथ संप्रदायाचा पायंडा नाही, गुरुमुखी. ज्ञानोबाराय महाराज जे म्हणतात ना, मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला. कारण नाथ संप्रदायामध्ये मला वाटलं म्हणून मी करतो आहे ही पद्धत चालत नाही. गुरुमुखातून जे आलेलं आहे तेच सत्य मानायचं असा प्रघात आणि पायंडा आहे. गुरु शिष्य परंपरा ही अधिष्ठित आहे. तर दर्शनी आणि अवघड. दर्शनी हे कानफाटे असतात, त्यांचे कान फाडलेले असतात. अवघड यांचे कान फाडलेले नसतात. अनंत युगांपासून ही परंपरा सुरू आलेली आहे आणि कलियुगामध्ये रौरासाच्या प्रमाणानुसार, रौरास हा परत एकदा एक मंत्रसमूह आहे जो धुनाच्या समोर आणि गादीच्या समोर बोलल्या जातो. पहिल्या सत्रात सांगितल्याप्रमाणे गादी यावर सुद्धा आपण विश्लेषण करू. कौस्तुभजी, गादीच्या बाबतीत एक वेगळं सत्र आपण करू, धुनाच्या बाबतीत एक वेगळं सत्र करूया. आज दत्त गोरक्ष आणि शैलीशिंगी म्हणजे एकंदरीत गणवेश आपण पूर्ण करूया. पुनश्च एकदा सत्र घेऊ. जितके प्रश्न येतील तेवढं चांगलं. आपण यावर चर्चा करत राहू. आज आपण जेवढा हातात घेतलंय तेवढं पूर्ण करू. तर शैलीशिंगी तो दर्शनी असो की अवघड असो, तो दर्शनी असो की तो अवघड असो, किंवा नाथ संप्रदायाच्या अंतर्गत येणाऱ्या 12 शाखांमधला कुठलाही साधू असो, महात्मा असो, महंत असो, त्याला शैलीशिंगी धारण करणं आवश्यकच असतं. मग आता ही शैलीशिंगी जी असते ही मनमुखी म्हणजे स्वतःच्या मनाने धारण करता येत नाही. आपल्या गुरूंनी शिष्याच्या अधिकारानुसार, त्याचा अधिकार पाहता परंपरेनुसार त्याला ती शैलीशिंगी दिल्या जाते. शैलीशिंगी म्हणजे नाथ संप्रदायाची अधिकृत आयडेंटिटी आहे असं समजावं. नाथ संप्रदायामध्ये सुद्धा दीक्षेंमध्ये अनेक उत्तम प्रकार पडतात. मंत्र दीक्षा, सिद्ध दीक्षा, चोटी दीक्षा, कर्णछेदन दीक्षा हे त्या पायंडानुसार त्या पद्धतीने घडत जातात. नाथ संप्रदायाच्या अधोरेखित भूमिकेमध्ये जेव्हा गुरु आपल्या शिष्याला, अनाथ शिष्याला सनाथ करतात त्यावेळेस ते त्याला मंत्र देतात.
उमेशजी आणि स्वप्नीलजी आदेश आणि आदेश गुरुजी को तुमच्या सुद्धा प्रश्नांचं उत्तर सध्या संवादात थोडा बिझी आहे. माझ्यासोबत संवादात राहावं आणि मला हात द्यावा म्हणजे आपण सोबत चालू शकू बरं का. तर नाथ संप्रदायामध्ये सैली शिंगी ही अत्यंत महत्त्वाचं द्योतक समजल्या जातं. आता महाराष्ट्रामध्ये पुष्कळशा परंपरा आहे की ज्या संसाराशी संबंधित आहे. जसं आपण पहिल्या सत्रात बोललो, महाराष्ट्रात 2 परंपरा, एक मूळ आद्य परंपरा चालू येते आणि दुसरी वारकरी संप्रदायाशी निगडीत असलेली एकनाथ परंपरा अधिष्ठित होते. एकनाथ महाराजांची परंपरा ही पूजा पद्धतीनुसार निर्माण झालेल्या त्या ज्येष्ठ व्यक्तीनुसार चालते. त्यांना सैली शिंगी दिल्या जात नाही. त्यांना सैली शिंगी दिल्या जात नाही. परंतु दुसरी जी आद्य परंपरा गुरु गोरक्षनाथांपासून प्रत्यक्ष रूपाने अधिष्ठित येते तिथे सैली शिंगी धारण करणं ही आवश्यक आहे. आता या सैली शिंगीमध्ये आपण जर पाहत असाल, शक्यतोवर मी उन्हात हे मुद्दामून घेतो आहे म्हणजे आपल्याला दिसून येईल. 1 2 3 4 5 आणि 6 हे 6 पदर असतात. आपण पाहत असाल हे 6 पदर असतात आणि हा जो दोरा असतो याला आम्ही जनेऊ म्हणतो, जानवं. पुष्कळशा लोकांचा संभ्रम आहे की जानवं हे मुंज झाल्यानंतर फक्त ब्राह्मणांनाच घालता येतं. त्यांनी थोडा अभ्यास करावा उपनिषदांचा, वेदांचा, त्यावेळेसच्या प्रकृतीचा. आता आपण सगळेजण रामायण आणि महाभारत पाहत असाल, अहो पांडवांच्याच नाही तर दुर्योधनाच्या सुद्धा खांद्यावर जानवं आहे. तो संस्काराचा भाग आहे, त्याला जात जोडायची नाही. आणि जर समजा कोणी जानव्याला संस्कार सोडून जात जोडत असेल तर मला ते असं वाटतं की हे जातीचं खोड त्याच्या बुद्धीत आहे. जानवा हा संस्काराचा भाग आहे, जातीचा नाही. सनातनांमध्ये अनेकोत्तम चातुर्वर्णी व्यवस्थांमध्ये जनेऊ घालण्याचा अधिकार होता. आपण हनुमान चालिसा म्हणतो ना, त्या हनुमान चालिसामध्ये हनुमानजींचा सुद्धा वर्णन करताना कांधे मुंज जनेऊ साजे. आता हनुमान याच्यानुसार ते देवच आहे, आम्ही उरणकर वारकरी रामकृष्णारी दादा, तर याला आम्ही नाद जनेऊ म्हणतो. याच्यात 6 पदरं असतात आणि याची उंची जी असते म्हणजे लांबी ही नाभी कमलापर्यंत असते. हा जो दोरा आहे हा हाताने कातल्या जातो. हा जो दोरा आहे हा हाताने कातल्या जातो. याला कातण्याची सुद्धा एक पद्धत असते आणि जो काततो, जो या दोऱ्याला काततो त्याला सुद्धा एका विशिष्ट मंत्राचं अनुष्ठान करत या दोऱ्याला कातावं लागतं. हे कुठेही विकत मिळत नाही, हे बनवून घ्यावं लागतं. हा जो दोरा आहे, हा जो धागा आहे, याला ऊन लागते म्हणजे लोकर लागते. आपण मेंढी पाहताना तर या मेंढींमध्ये जे लहान बाळ असेल मेंढीचं, त्या मेंढपाळाला दान देऊन ती लोकर, ती ऊन त्याच्याकडून घ्यावी लागते. दान देऊन नमस्कार करून ती ऊन त्याच्याकडून घ्यावी लागते. ती ऊन घेतल्यानंतर त्या उनीवर म्हणजे त्या लोकरीवर एक विशिष्ट संस्कार करून त्यानंतर हा दोरा कातल्या जातो. हा फार तलम दोरा असतो. 6 पदरं मिळून ही पूर्ण सैली शिंगीतला जनेऊ तयार होतो. याला नाद म्हणतात. आता हे हस्तिदंताचं सुद्धा बनवलेलं असतं, हे पितळ्याचं पण असतं, तांब्याचं पण असतं, हे लाकडाचं पण असतं, सोन्याचं पण आणि चांदीचं पण. पुनश्च हो हेमंतजी, आपलं बोलणं अगदी खरं आहे की पूर्वी महिलांवर पण जनेऊ संस्कार व्हायचे. महिलांना सुद्धा जनेऊ धारण करायचा अधिकार होता. हेमंतजींचं अगदी बरोबर आहे. अभ्यासरत व्यक्तीचा ही खूण आहे बरं का. हेमंतजी अगदी बरोबर. तर ही जी शिंगी असते याला शिंगी म्हणतात. ही शिंगी त्याच्यासोबत स्फटिकाचा मणी, तदनंतर रुद्राक्ष. आता माझ्याकडे जो रुद्राक्ष हा गौरी शंकर आहे. आता
या रुद्राक्षाच्या अगोदर हा पोवळा आणि ही पवित्री येते. ही पवित्रीसुद्धा वेगवेगळ्या धातूंची असते. याची रचना एकंदरीत अशी आहे, या ऊनपासून हा जनेऊ, त्यानंतर ही पवित्री, मग हा पोवळा, त्यानंतर रुद्राक्ष, तदनंतर स्फटिक आणि त्यानंतर शिंगी, अशी याची एकंदरीत रचना असते. या दोनही धातूंमध्ये गुरूंनी सांगितल्यानुसार फरक पडू शकतो. कोणी सोन्याची घालतं, कोणी हस्तिदंताची घालतं, कोणी चांदीची घालतं, कोणी मृत्तिकेची घालतं, कोणी लाकडाची घालतं. त्यानुसार गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, परत बरं का, मला वाटलं म्हणून नाही, गुरूंनी सांगितल्याप्रमाणे, अधिकारी व्यक्तींनी सांगितल्याप्रमाणे यात थोडा बहुत मूलभूत फरक पडतो. याला शैली शिंगी असं म्हणतात. हा जो संपूर्ण याला शैली शिंगीला आपण आतपासून इथपर्यंत नाद जनेऊ म्हणतो. हा कंटिन्यू सुद्धा धारण करून ठेवू शकता. अन्यथा जेव्हा पूजेची वेळ येते, धुनाच्या समोर जातो आपण, गादीच्या समोर जातो किंवा कुठल्याही दैवतेच्या समोर जातो, त्यावेळेस हे धारण करणं त्या त्या व्यक्तीसाठी कंपल्सरी आहे. हा आचरण पूजा पद्धतीचा एक भाग. याला अनेकोत्तम बंधन आहेत आणि ते बंधनं गुरूंच्या मुखातून शिष्याला स्वीकार्य म्हणजेच कंपल्सरी असतात. तर हा नाद जनेऊ असतो आणि रोज या नाद जनेऊला धारण करत असताना सर्वप्रथम याची पूजा करणं आवश्यक असतं. हे नाद जनेऊ म्हणजे प्रत्यक्ष गुरु गोरक्षनाथ महाराज आपल्या गुरूंच्या रूपाने आपल्यामध्ये स्थित असल्याची एक खूण असते. नाद जनेऊ मंत्रसुद्धा त्या व्यक्तीला रोज बोलावा लागतो. त्यामुळे शैली शिंगी दिसलेला व्यक्ती आपल्याला जर कोणी दिसला तर त्याला तुम्ही म्हणजे विनाकारण सुद्धा, आदरार्थी तर म्हणावंच, श्रद्धायुक्त तर म्हणावंच, परंतु विनाकारण सुद्धा जर समजा तुम्ही त्याला आदेश केला तर त्याच्याकडून आदेश प्रत्युत्तर तुम्हाला अगदी विदिन सेकंद येईल. आणि ज्याप्रमाणे संन्यास धर्मांमध्ये संन्यासी एकमेकांशी आदरवचन करत असताना, उंदीर होता एक, तर संन्यास धर्मामध्ये एकमेकांच्या बाबतीत आदरयुक्त प्रणाम करत असताना सकल संन्यास परंपरेमध्ये, सकल साधू परंपरेमध्ये ओम नमो नारायणाय, ओम नमो नारायणाय हा वंदनात्मक भाव सगळ्या पंथांमध्ये, सगळ्या साधूंमध्ये सर्व मान्य आहे. म्हणजे मग मला एखाद वेळेस माझ्या संप्रदायानुसार अभिवादन करायचं जर नसेल आणि मला माहीत नसेल तर कुठल्याही साधूला, कुठल्याही महात्म्याला मी ओम नमो नारायण जर केलं तर त्याच्याकडून सुद्धा मला ओम नमो नारायण हे अभिवादन येतं. हे सर्व मान्य अभिवादन आहे. ज्याप्रमाणे आपण वारकरी संप्रदायामध्ये आपण जय हरी किंवा रामकृष्ण हरी म्हणतो, तसंच नाथ संप्रदायामध्ये आदेश हा अभिवादनाचा एक भाग आहे. गुरूंच्या समोर, आपल्या गुरूंच्या समोर गेल्यानंतर त्यांना प्रणाम करत असताना नाथ संप्रदायाची प्रणामाची सुद्धा, प्रणाम करण्याची एक पद्धत आहे. आणि त्या पद्धतीनुसार गुरूंच्या समोर गेल्यानंतर, समाधीच्या समोर गेल्यानंतर या नाद जनेऊला 3दा वाजवावं लागतं. त्याला ब्रह्मनाद असं म्हणतात. गादी, धुना, गुरु आणि समाधी यांच्या समोर गेल्यावर शैली शिंगी धारण करणाऱ्या महात्म्याला ही शिंगी फुंकावी लागते, वाजवावी लागते, कंपल्सरी. आपल्या गुरु व्यतिरिक्त एखाद्या महनीय व्यक्तीला आपण नमस्कार करत असताना तिथे फक्त शिव आदेश, ती पूजन पद्धती आहे, ती आचरण पद्धती आहे, त्यावरही आपण बोलू, हे करावं लागतं. आणि पुनश्च एकदा प्रश्न आलेला आहे की दत्त संप्रदाय हा वेगळा आहे का? आता पुनश्च एकदा सांगतो की दत्त संप्रदाय हा यती मार्गाने सुद्धा प्रसारित होतो. संन्यास धर्मसुद्धा श्री गुरु दत्तात्रेयांपासूनच प्रसारित होतो. त्यामुळे प्रांतानुसार दत्तात्रेय महाराजांच्या सुद्धा उपासनेच्या, आचरणाच्या अनेकोत्तम शाखा आहेत. नाथ संप्रदायामध्ये सुद्धा श्री गुरु दत्तात्रेय तितकेच पूजनीय आहे.
दत्त आणि गोरक्ष एकही माया असा स्पष्ट संकेत आहे, आदेश आहे. त्यामुळे कोणी वर आहे, कोणी खाली आहे, ज्येष्ठ आहे, कनिष्ठ आहे असा कुठलाही भाव नाही. ते प्रत्यक्ष. म्हणून आपल्याला म्हटलं की दत्त गोरक्ष संवाद हे एक छोटंसं स्तोत्र आहे. त्यात 18 संस्कृत श्लोक सम्मिलित आहे. ते आपण पाहावे. अतिशय उच्चावस्थेवर आत्मानात्म ऐक्यावर या दोन देवतेंचा तो संवाद आहे. खूप सुंदर आहे. तो वाचावा. आणि तो वाचल्यानंतर ज्ञानोबराय महाराजांच्या 13व्या अध्यायाचे पुष्कळचे संदर्भ आपल्याला सहज लागतील. गिरनार पर्वतावर सुद्धा भगवान गुरु दत्तात्रयांचं ज्याप्रमाणे स्थान आहे त्याचप्रमाणे गिरनार पर्वतावर गुरु गोरक्षनाथ महाराजांचं सुद्धा प्रगटोत्सव आहे अशी श्रद्धा, धारणा आणि प्रमाण आहे. आज दशावतारामध्ये भगवान विष्णूंच्या दशावतारांमधल्या परशुराम भगवंताची जयंती आहे. हा एक अवतार होता. परशुराम भगवंत म्हणजे आपणा सर्वांना लक्षात आहे. ते जमदग्नी पुत्र आहे, ऋषीपुत्र आहे आणि त्यांच्या मातेचं नाव रेणुका आहे. ती आद्य जगत्रय जननीच आहे. परंतु आपल्याला अजून एकदा सांगू इच्छितो, पहिल्या सत्रात सांगितल्याप्रमाणे त्र्यंबक गुफेच्या खाली अनुपानशिलेवर भगवान परशुरामांनी बालयती गुरु ब्रह्मज्ञानी गोरक्षनाथ महाराजांचं अनुष्ठान केलं होतं. तिथून भगवान गुरु गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना करून पात्र देवता भिक्षा पात्र हातात देऊन पुढे मार्गस्थ व्हायला सांगितलं. अजून 10 मिनिटं आहे. 1 तासाचं सेशन करून आपण हे संपूया. अनेक मॉडवर पण येतात आहे. याच्यासाठी आपण अजून एक सत्र संघटित करू. काही विषय नाही. तर ही पात्र देवता घेऊन परशुराम भगवान मार्गस्थ झाले आणि त्यांना सूचना देण्यात आली की हे पात्र देवता हातात धरून तोपर्यंत चालत राहायचं जोपर्यंत गुरु गोरक्षनाथ महाराज प्रगट होत नाही. आणि कदाचित आपल्याला माहिती असेल, परशुराम भगवंतांनी अनेकोत्तमदा ही पृथ्वी निक्षत्रिय केलेली आहे आणि या पृथ्वीला त्यांनी दान केलं होतं. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर चालण्यासाठी कुठेही जागा नाही म्हणताना जिथून जिथून भगवान परशुरामजी चालत गेले तिथे तिथे समुद्र हा पाठीमागे येत गेला. नवनाथ गव्हाणे महाराज, वारकरी संप्रदाय म्हणजे नाथ संप्रदाय आहे असे मला वाटते, बरोबर आहे का? प्रथम सत्रामध्ये या बाबतीत अतिशय समर्पक असं उत्तर देण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. वारकरी संप्रदायाचा उगमच हा नाथ संप्रदायाच्या तत्त्वज्ञानामधून झालेला आहे. अनेकोत्तम प्रमाण संत वचन आपल्याला मिळतात आणि त्याचा आपण प्रति व्यक्ती अनेकदा वारंवार उल्लेख करतो. अगदी आदिनाथ गुरु सकळ सिद्धांतापासून तर आदिनाथ उमा बीज प्रगटले इथपर्यंत आपल्याला ही परंपरा सांगण्यात येते. पण पुनश्च एकदा आपण सर्वांना विनंती करतो की नाथ संप्रदायातून निर्माण झालेला वारकरी संप्रदाय अशी बिरुदावली जरी प्रसिद्ध आणि प्रमाणभूत असली तरी वारकरी संप्रदाय आणि नाथ संप्रदाय हे दोनही वेगळे नाही. नाथ संप्रदायाचंच एक बृहत स्वरूप वारकरी संप्रदायाचं प्रागट्यीकरण समजावं. ही भेदवृत्ती कामी नाही. आम्ही काहीतरी वेगळे आहो असं बोलत नोहावे लोकांप्रती हा ज्ञानोबांचा आपल्याला दिलेला आदेश आपण लक्षात ठेवावा. त्यामुळे आम्ही नाथ संप्रदायी पण आहो आणि आम्ही वारकरी पण आहो. या दोन्हींचं संमिलन म्हणजे ज्ञानोबांचं, तुकोबांचं, एकनाथ बाबांचं तत्वज्ञान आहे. त्यामुळे ही भेदवृत्ती प्रगट न व्हावी. परंतु आपण विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर एकच, होय, नाथ संप्रदायाचंच बृहद्रूप प्रगट होणं भक्ती संप्रदायाच्या पायंड्यामध्ये वारकरी संप्रदाय समजला जातो. नवे नवे तो आहेच. आपला विषय सुरू होता. भगवान गुरु परशुराम ते पात्र देवता घेऊन निघालेत आणि ते पृथ्वीवर चालू शकत नव्हते, जमिनीवर चालू शकत नव्हते. म्हणून ते जिथून जिथून चालले तिथे तिथे समुद्राने त्यांना जागा दिली आणि जिथे जिथे हा समुद्र
पाठीमागे झाला त्यालाच आपण कोकण भूमी म्हणतो. आणि म्हणून कदाचित आपल्याला लक्षात असेल की ही व्याख्या प्रचलित आहे की कोकण भूमी ही भगवान परशुरामांची आहे. कारण या भूमीवरून मार्गस्थ होत असताना ही भूमी पहिले अस्तित्वात नव्हती, ही जमीन पहिले अस्तित्वात नव्हती. भगवान परशुराम इथून मार्गस्थ होत आहे म्हणून समुद्र मागे झाला होता आणि त्यामुळे ही जमीन प्रगट झाली. पाणी मागे सरल्यामुळे जमिनीचा भाग जो निर्माण झाला त्यालाच आपण कोकण म्हणतो. आणि या पाठी तर प्रत्यक्ष भगवान परशुराम या जमिनीवर चालतात आहे. आदरयुक्त भाव म्हणून समुद्र मागे गेला आणि म्हणून या जमिनीला, कोकणाच्या जमिनीला परशुरामांची भूमी म्हणतात. आणि या जमिनीवरून भगवान परशुराम पात्रदेवता, ती पात्रदेवता काय आहे ते सुद्धा आपण पुढल्या सेशनमध्ये बघूया. आज परशुराम जयंती आहे म्हणून समारोप करताना आपल्याला नाथ संप्रदायाची ही सुद्धा माहिती द्यावी असा मानस होता म्हणून सांगतोय. हे पात्रदेवता घेऊन त्र्यंबकेश्वरून भगवान परशुराम निघालेले आहेत. समुद्र मार्गाने ते कदली वन म्हणून आहे, मंगलोर हे ठिकाण आहे. बंगळूर या शहराजवळ, बंगळुरू आपण म्हणतो, तिथे मंगलोर हे ठिकाण आहे. तिथे कदली वन नावाचं क्षेत्र होतं. त्या क्षेत्रामध्ये पोचल्यानंतर भगवान परशुरामांना धुक्याच्या स्वरूपात, फॉग ज्याला म्हणतो ना आपण, धुक्याच्या स्वरूपामध्ये गुरु गोरक्षनाथ महाराजांनी दर्शन दिले. धुक्याला मंजू म्हणतात, मंज, धुक्याला मंज म्हणतात. आणि भगवान परशुराम पात्रदेवतेला घेऊन त्र्यंबकेश्वर वरून चालत आलेले आहे. त्यांना सूचना दिल्या गेली होती की जिथे भगवान गुरु गोरक्षनाथ महाराजांचं दर्शन तुम्हाला होईल तिथेच या पात्रदेवतेची स्थापना करावी. आणि आता मंगळूर म्हणजे कदली वनात पोचल्यानंतर इथे धुक्याच्या स्वरूपात, मंजच्या स्वरूपात गुरु गोरक्षनाथ महाराजांनी भगवान परशुरामांना दर्शन दिलं. म्हणून इथे गोरक्षनाथ महाराजांचा मंजुनाथ अवतार झाला. त्याला गोरक्षनाथ महाराजांच्या एका अवताराला मंजुनाथ सुद्धा म्हणतात. आणि तिथे या पात्रदेवतेची स्थापना झाली. पात्रदेवता भगवान परशुराम घेऊन चालले होते. आणि आजही कदली वनामध्ये, मंगळूरमध्ये मठ आहे, तिथे स्थान आहे. आणि तिथला जो धुना आहे, धुनी आहे, ती भगवान परशुरामांनी त्या काळी स्थापन केलेली धुना आजही आपल्याला पाहायला मिळते. नाथ संप्रदायामध्ये आजही सद्गुरुनाथ जेव्हा आपल्या शिष्याला सनाथ करतात त्यावेळेस त्या शिष्याने त्या परशुराम महाराजांच्या धुनावर जाऊन पूजा करणं एक पायंडा आहे, एक प्रघात आहे. त्यामुळे भगवान परशुरामांची आज जयंती आहे आणि या परशुराम महाराजांचा आणि नाथ संप्रदायाचा संबंध इथे मी विदित केला. परशुराम भगवान आणि दत्त भगवान हे सुद्धा समकक्ष आहे. परशुराम आणि दत्त संवाद सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल, तो वाचावा. त्यामुळे आज आपण एकाच वेळेस गिरनारमधलं भगवान दत्तात्रेयांचं स्थान, तिथे गुरु गोरक्षनाथ महाराजांचं प्रगटीकरण, दत्त गोरक्ष संवाद या स्तोत्राच्या 18 श्लोकांचं थोडं अवलोकन, शैलीशिंगीचं महत्त्व आणि त्याचं असलेलं स्थान, नाथ संप्रदायामध्ये ज्या 2 प्रमुख शाखा आहेत, दर्शनी आणि अवघड, हे पाहिलं. परशुराम भगवंताचा आणि नाथ संप्रदायाचा संबंध काय आहे हे सुद्धा आपण विदित केलं. अनेकोत्तम प्रश्न इन क्यू आहे, यावर उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न आपण करूया. हा संवाद आहे पुनश्च एकदा, आणि मी जसा आहे तसा प्रगट होतो. मी कुठलाही गणवेश धारण करून तुमच्यासमोर येणार नाही. आणि मला याबाबतीत सुद्धा काही सूचना आल्या. माझी फक्त आणि फक्त विनंती एकच आहे की माझ्या दिसण्याकडे न जाता मी काय सांगतो त्याकडे लक्ष द्यावं. शब्द भरपूर असतात बरं का. जाता जाता एक सुंदर कोटी देऊन जातो सद्गुरुनाथांच्या कृपेनेच, की शब्द भरपूर असतात. शब्द मायेत आहे किंवा नाही, पण ते शब्द जेव्हा अभ्यासातून गुरुकृपेनी भगवंताकडे मार्गस्थ होतात, सत्याकडे मार्गस्थ होतात,
तेव्हा त्याच शब्दांना आपण अक्षर म्हणतो. ते शब्द जेव्हा अभ्यासाच्या मार्गी लागतात, गुरूंच्या कृपाश्रित होतात, भगवंताकडे लागतात, संतांच्या साहित्यामध्ये जातात, संतांच्या कृपेमध्ये जातात, सत्संगामध्ये येतात, तेव्हा त्याच शब्दांचं रूपांतर अक्षरामध्ये होतं. अक्षर म्हणजे ज्याचा क्षय होत नाही. भगवान परशुराम जयंतीच्या आपल्याला अनंतोत्तम शुभेच्छा. पुनश्च एकदा भगवान परशुराम हे विष्णूच्या दशावतारांमधील एक अवतार आहे. त्यांच्या सुद्धा कुठली जात जोडू नये. आणि सर्वप्रथम आजचा संन्यास, परिव्राजक अवस्था, यती अवस्था ही अत्यंत वैयक्तिक स्वरूपाची आहे. ती कुठलीही ॲडव्हर्टाइजमेंट किंवा अनाऊन्समेंट टाईप नसते. आणि या संपूर्ण संन्यासस्थ परंपरेचा द्योतक संन्यासस्थ हर्षदजी मुद्दामून तुम्हाला सुद्धा विदित करू इच्छितो की संपूर्ण संन्यासस्थ परंपरेची सुरुवात, मग ते दशनामी असो, मग ते अवघड परंपरे असो, मग ते आनंद मार्गी असो, मग ते अग्निमार्गी असो, मग ते कौलांतक असो, या संपूर्ण संन्यासस्थ परंपरेची सुरुवात भगवान गुरु दत्तात्रयांपासून सुरू झालेली अशी मान्यता आहे. नाथ संप्रदायाला गेलं तर शेवटल्या 2 मिनिटात एवढंच सांगेल, हा अनादी संप्रदाय आहे आणि हा फार अर्वाचीन संप्रदाय आहे. हा स्वयं संप्रदाय असल्यामुळे आजही कुठलाही आखाडा असो, आमच्यात कुठलीही वाद नाही, आज कुठलाही आखाडा असो, कुठली परंपरा असो, नवनाथांचं स्मरण केल्याशिवाय त्यांच्या पूजा पद्धतीला सुरुवात होत नाही. भेद हे बाह्य स्वरूपाचे आहेत, आंतरिक भेद कुठेही नसतो. आणि जिथे कुठे भेद निर्माण होत असेल समजून घ्यायचं ते अजूनही बाहेर आहेत, आत आलेले नाहीत. आनंद लक्षात. त्यामुळे आनंदाने राहावं, आपली उपासना करावी. नवनाथजी महाराज रामकृष्ण हरी या निमित्ताने का होईना, पण नवनाथांच्या बाबतीत बोलत असताना नवनाथच मला रामकृष्ण हरी करतात आहे. अगदी आनंदाने संवाद व्हावे. आपला हा संवाद आहे परत एकदा. आणि हे फेसबुक लाईव्ह आहे, बरोबर. हे फेसबुक लाईव्ह तेवढंच लाईव्ह व्हावं आणि जिवंतपणाचं लक्षण व्हावं. त्यामुळे अगदी आमच्या गुरु गोरक्षनाथ महाराजांनी सांगितल्याप्रमाणे हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम, हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम, अहर्निशी कथिबा ब्रह्मज्ञानम. हसत खेळत ध्यान व्हावं आणि बोलता बोलता ब्रह्मज्ञान म्हणून जावं. त्यासाठी कुठल्या आवेशाची, प्रवेशाची काही गरज नाही. अगदी सहजपणे सगळं साध्य होणार आहे. आपण विनाकारण फार जास्त पचड्यांमध्ये पडू नये. अभ्यास करत राहावा, अभ्यासरत राहावं, त्याने समृद्ध होत राहावं, आनंदित होत राहावं. अनेक उत्तम प्रश्न विचारावे. प्रश्न विचारल्यानंतर त्याचे उत्तर देण्याची सोयसुद्धा आदिमाया जगज्जननीपासून तर जगन्नायक जगन्नाथापर्यंत सर्वजण करतात. त्याची चिंता काही करू नये. उपदेक्षन्ति ते ज्ञानम ज्ञानीस्तु तत्वदर्शिना असा आपल्याला शब्दच दिलेला आहे. दुसरं प्रमाण जर पाहिजे असेल तर योगक्षेमम वहाम्यहम हे सुद्धा प्रमाण आपल्याला गीतेमध्येच दिलेलं आहे. त्याही व्यतिरिक्त अनिरुद्ध महाराज रामकृष्ण हरी सावन परदेशीजी ओम नमो आदेश नमे भक्त प्रणश्यती अशी सर्वात मोठी ग्वाही रुपयाच्या स्टॅम्पवर आपल्याला भगवंतांनी लिहून दिलेली आहे. त्यामुळे तेवढंच सहज राहावं. हसीबा खेलीबा धरीबा ध्यानम, अहर्निशी कथिबा ब्रह्मज्ञानम. सहजतेने सगळं घडणार आहे. फार आटापिटा आणि किचकटता त्याच्यात असू नये. धर्म, अध्यात्म, पूजा पद्धती ती कुठली असो बरं का. म्हणजे मग ते पाणाती पाता वीरमणी असो किंवा सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया किंवा काही पण असेल, पूजा पद्धती सर्वांच्या बाबतीत आदर प्रकट करावा आणि सहजतेने सर्व घ्यावं. हे तीनही वेगवेगळे जरी असले तरी या तीनही वेगवेगळ्यांमध्ये भगवंताचा अंश जेव्हा समजून येईल त्यावेळेस ताटातूट कमी होईल, वाद कमी होते. हे म्हणजे परमसुंदर एवढ्यासाठी आहे की आपलं माझ्यावरचं प्रेम आहे. आणि हे परमसुंदर एवढ्यासाठी आहे की शब्दानुसार, व्याख्येनुसार सर्वांनी वेगवेगळ्या पंथाचे आणि संप्रदायाचे कापडं घातले. आहो, आतलं मास सर्वांचं सारखंच आहे महाराज. आतलं मास सर्वांचं सारखंच आहे. हो, पण म्हणून एकाला चांगलं म्हणावं आणि दुसऱ्याची तुलना करावी असं नाही. मी परत
या फेसबुकच्या माध्यमातून हेच सांगू इच्छितो की पालघरमध्ये जी दुर्दैवी घटना घडलेली आहे त्या संतांच्या प्रती सुद्धा मी इथे सौहार्द प्रकट करतो, श्रद्धांजली प्रकट करतो. अहो ते संत आहेत म्हणून कदाचित कोणाला राग असेल, मी सर्वांच्या ते संत आहे म्हणून कोणाचा राग आहे, संत चांगले नाही म्हणून कोणीतरी टीका करत असतील, मी सर्वांच्या पाया पडतो. पाया पडणं आम्हाला संतांनी शिकवलंय. हे हात जोडायसाठीच उभे राहिले पाहिजे बरं का. हे आयुष्यभर अधिकार गाजवायसाठी आणि कोणाला मारण्यासाठी कधीच प्रगट न व्हावे. या हातांनी सेवा व्हावी हे सांगायसाठी या संतांनी आयुष्य झिजवलं. ते साधू आहेत म्हणून कोणीतरी तिरस्कार करावा, ते एका विशिष्ट धर्माचे आहेत, एका विशिष्ट विचार पद्धतीचे आहेत म्हणून कोणीतरी राग करावा. पण त्या राग करणाऱ्यांना एवढं एकच प्रार्थना करतो की त्यांच्या कपड्यांच्या पलीकडे असलेला एक हाडामासाचा वयोवृद्ध व्यक्ती सुद्धा पाहावा. तो माणूस आहे. त्याच्या कपड्यांवर जरी समजा तुमचा विरोध असेल ना, तरी जेव्हा ती काठी लागते ना, ती काठी जेव्हा लागते ना, शेवटी तो एक ओंडका त्यांच्या डोक्यावर मारतात. मी खरं सांगतो, त्या कपड्यांच्या पलीकडे त्या हाडामासाच्या वयोवृद्ध माणसाला खरंच तेवढाच त्रास झाला असेल हो जेवढा तुम्हाला आणि मला होतो. अजूनही हुशार व्हा. कापडापायी द्वेष करा, कुठेही मान्य असेल नसेल, कापडापायी द्वेष करा. पण खरंच जर तुम्ही हुशार आहात आणि खरंच तुम्हाला समानत्वाच्या गप्पा आणि बाता करायच्या असेल तर त्या कापडाच्या आत असलेलं ते हाडामासाचं जे शरीर आहे ना, त्या हाडामासाच्या शरीराला आघात लागलेला आहे. आणि ही सगळी घटना जी घडते ना, ती कदाचित उद्या दिवसा आमच्यावरही घडेल. राक्षसीपणा जो असतो ना, तो कुठल्याही वस्त्राचा आधार घेऊन प्रगट होत असेल, तो नालायकच आहे. पण त्यामुळे, त्या राक्षसपणामुळे, त्या कापडांमुळे तुम्ही राक्षस होऊ नका. अहो जाता जाता फक्त एवढंच बोलतो सर्वांच्या चरणी, आणि मला खरंच जर मी बरोबर असेल तर मला तेवढे गुण देवानी द्यावे. जगद्गुरु तुकोबराय महाराज, आम्ही वारकरी संप्रदायाचे म्हणतो ना, तर त्या सर्वांना अधिकाराने एकच गोष्ट विचारू इच्छितो, कुठे तळतळ होत नाही हो. मी चळवळीचा नाही, मी कळवळीचा कार्यकर्ता आहे महाराज. माझ्या येण्याने दाणा खात असलेल्या चिमण्या उडून गेल्या म्हणून तुकोबराय महाराजांना वाईट वाटलं. आम्ही कैवल्याचे प्रतीक आहोत, कारुण्यतेचे प्रतीक आहोत. दया, क्षमा हे आम्हाला आमच्या संतांनी, आमच्या मायबापांनी शिकवले. त्यामुळे अभ्यास करावा. भेदाभेद भ्रम अमंगळ, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत, या धारणेला स्वीकार करावा. कीर्तनच असतो महाराज. त्या कीर्तनामध्ये सुद्धा भेद नसतात. मूळ आहे की त्या कीर्तनामधून नामसंकीर्तन काहीतरी शिकायला मिळावं. भांडणात जास्त वेळ घालवू नका. आपण सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा प्रणाम करतो. अनेक उत्तम प्रश्न अजूनही क्यू मध्ये आहे. खूप 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 धन्यवाद सर्वांना. या सगळ्या प्रश्नांची उत्तर देण्यासाठी आपण वारंवार भेटत लाईव्ह आहे, ते तेवढंच लाईव्ह राहिलं पाहिजे. आणि पुनश्च तेवढ्याच सहजतेने, तेवढ्याच मोकळेपणाने हे लेकरू या सर्व मायबापांशी बोलता आहे. यात कुठलाही आडावेढा आणि पोस्चर गेस्चर नाही. हो सावंतजी, सहज गुरु भेटणे म्हणजे नाथकृपा होय, खरंच. पण त्यासाठी आपल्यामध्ये सहज वृत्ती आली पाहिजे बरं का. पुष्कळदा काय होतं की मला फोन येतात आणि फोन आल्यानंतर समोरचेच मला म्हणतात की मी फलाफला महाराज बोलतोय. तुम्ही स्वतःला महाराज कशाला म्हणून घेता? म्हणजे ती सहजता आपल्यामध्ये आली ना, ती सहजता आली ना की सगळं सहज घडत जातं.
आपण जेवढ्या गोष्टींना धरून ठेवू ना, आपण जेवढे रिजिड राहू, आपण जेवढे ऑर्थोडॉक्सिकल राहू, तेवढी आपल्याला अडचण येते. आणि तुम्हाला खरं सांगतो, हा माझा वैयक्तिक अनुभव आहे बरं का. सगळे ग्रंथ वाचा, मग कुठले असतील, मग सगळे ग्रंथ वाचा. त्या सगळ्या ग्रंथांमधून आम्हाला विस्मात्मक होण्याची भावना सांगितली गेली आहे, सहज होण्याची भावना सांगितली गेलेली आहे. एवढा खटाटोप झाला हो, कर्मठतेमधून निघून आम्ही सहजतेमध्ये यावं म्हणून संप्रदायांची स्थापना झाली. गंमत बघा, ती सहजता आमच्याजवळ आल्यानंतर सुद्धा आम्ही आता कर्मठ बनत चाललो. आपण सहज व्हावं, आपण सहज झालो, स्वतःला स्वीकारायला शिकलो की सगळं सहज घडत जातं बरं का. आपण प्रत्येक गोष्टीत चिकित्सेच्या पाठीमागे लागतो, चिकित्सेमुळे भेद निर्माण होतो. अभ्यास आणि चिकित्सा हे वेगळं बरं का. असो, याहीवर आपण पुनश्च एकदा बोलू. ज्यांना कोणाला प्रश्न विचारायचे असेल त्यांनी मेसेंजरवर मी लाईव्ह असो नसो ते प्रश्न विचारावेत. त्या सर्व प्रश्नांचं संग्रहीकरण करून आपण त्यावर संवाद साधू. पुनश्च एकदा साधू बरं का. फार काय ऑफिशियल नसावं आणि हसत खेळतच असावं सर्व. शेवट, आध्यात्मिक असल्याचा आणि धार्मिक असल्याचा खूण काय? तो सहज असतो आणि सदैव हसत असतो. धीर गंभीरपणा हा त्यात कधीच नसतो. त्यामुळे हसत राहावं. आपल्यावर देवाची कृपा आहे. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. अर्जुन महाराज नमस्कार, नर्मदा परिक्रमावासी आहे आणि त्यांना सुद्धा हा अनुभव आलेला आहे. 3,500 किलोमीटर पायी चालल्यानंतर त्यांना सुद्धा अनुभव आला की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. असं जर खरंच आपल्यासोबत घडत असेल, अर्जुन महाराज तनपुरे, नर्मदे हर, जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविशी हाती धरून या, हा भाव जर आपल्यामध्ये खरंच प्रगट असेल आणि असा आपल्याला जर अनुभव येत असेल तर अहो, भगवंतासारखा एवढा चांगला सांगाती सदोदत तुमच्यासोबत चालत असताना तुमच्या चेहऱ्यावर बारा धीर गंभीरपणा नसला पाहिजे, सदैव हास्य असलं पाहिजे, सदैव मोकळेपणा असला पाहिजे बरं का. त्यामुळे हसत राहा, खेळत राहा आनंदाने. नास्तिक माणसांनी, देव न मानणाऱ्या व्यक्तीने टेन्शनमध्ये असावं बघा. आपण सहज असावं, सहज त्यांनी सगळं स्वीकार करणं शिकावं. इथे संपवतो. पुनश्च आपण कधी भेटावं, कधी संवाद साधावा, वेळ कुठली योग्य असावी हे आता आपण मला सांगायचं. इथे मी आपल्याशी बोलतोय, इकडे नॉडवन पण बोलतो आहे, तिकडे यूट्यूबवर सुद्धा तिन्ही ठिकाणी चालू आहे. आणि सर्वात जास्त परिवारातले लोक हे मला सध्या यूट्यूबवर आणि नॉडवर दिसतात आहे. त्यामुळे सर्वांनी या संवादाचा आनंद घ्यावा. काही चुकलं असेल त्याही बाबतीत मला सांगावं. कुठल्या गोष्टीचे प्रमाण पाहिजे असतील तर ते सुद्धा प्रकट करावे. अर्जुन महाराज तनपुरे, नर्मदे हर, आपण नर्मदा परिक्रमा केलेली आहे आणि त्यामुळे आपल्याला अनेक उत्तम धन्यवाद. त्यांना सुद्धा अनेक उत्तम अनुभव नर्मदेवर आले. जेथे जातो तेथे तू माझा सांगाती. त्यामुळे असे अनेक उत्तम सहज रीतीने घडणाऱ्या आचरण पद्धती असाव्यात. मी काहीतरी वेगळा आहे, मी काहीतरी वेगळा आहे, ही सर्वात मोठी अडचण इथून काढून टाकावी. आणि मी सर्वांसारखाच आहे, कारण जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. त्यामुळे अलौकिक नोहावे लोकांप्रती हा भाव साधण्याचा प्रयत्न करावा. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, मी नाही बरं का, माझं मन, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. मी सुद्धा आता बोलता बोलता का होईना 2 मिनिटासाठी तुम्हा समोर, सर्वांच्या समोर नतमस्तक झालोय ना. त्यामुळे तुम्ही सर्वजण मला सद्गुरु स्वरूप आहात. एवढं साधं आणि सोपं आणि सरळ आहे बरं का. कुमुदिनी काय जाणी तो परिमळ, भ्रमर सगळं भोगत असे. आचरणाचा नाही, मानसिकतेचा अभ्यास व्हावा. बाह्यांगी नाही, अंतरंगी व्हावं. असो. गुरु भेटणे म्हणजे नाथ कृपा होय का, व गुरुमताने आपण नाथा परत पोहोच. हो 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 हो. देव हा सगळीकडून ॲक्सेसेबल आहे.
भगवंत हा सगळीकडून ॲक्सेसेबल आहे आणि म्हणून आपल्या संतांचं सुद्धा प्रमाण आहे, सर्वांशी येथा आहे अधिकार. आणि गुरु भेटणं ही फार मोठी छान पर्वणी आहे बरं का. गुरु भेटणं ही छान मोठी पर्वणी आहे. म्हणजे ज्ञानोबाराय महाराजांपासून, जनाबाई आईसाहेबांपासून, जगद्गुरू तुकोबाराय महाराजांपासून, तर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांपासून, तर निळोबाराय महाराजांपासून, तर कान्होबाराय महाराजांपासून, तर अगदी गजानन महाराज आपले नाशिकचे, तर अगदी आपले वेळापूरचे भाई महाराज डॉक्टर होते ते कारखानीस, आमचे ज्ञान देशपांडे आणि भिसे मामा या दोघे जण त्यांच्याशी संबंधित असतात. या सर्वांनी गुरूंचं महत्त्व सांगितलं आहे. आणि प्रत्यक्ष गुरु गोरखनाथन महाराजांनी सुद्धा सांगितलं आहे, निगुराना रहिबा, गुरूंशिवाय ज्ञानच होऊ शकत नाही. मग आपले काही लोक सोय लावतात की त्यांना गुरु सहन होत नसेल कदाचित, किंवा त्यांना गुरु करायचा नसेल, परंतु गुरु असावा. निवृत्तीने दिदले माझे हाती, याची एक मजा असते बरं का. आणि गुरूंचं सौख्य काय असतं, गुरूंचं रागवणं काय असतं, गुरूंचा कणव काय असतो, गुरूंचं समजावणं काय असतं, गुरूंचं चिडणं काय असतं, हे ज्यांनी अनुभवलं ना त्याला देवांची गरज नाही बरं. गुरु गोविंद दोऊ खडे, काको लागे पाय, बलिहारी गुरु आपनो, गोविंद दियो बताय. गुरु आणि भगवंत दोन्ही समोरासमोर उभे राहिलेत. कोणाच्या पहिले पाया पडावं म्हणून शिष्य गुरूंच्या पाया पडला. देवांनी लटका राग आणला आणि त्या शिष्याला विचारलं, का रे बाबा म्हणले, मी प्रत्यक्ष भगवंत इथे उभा असताना प्रथम मान मला द्यायच्या ऐवजी तू स्वतःच्या गुरूंच्या पाया पडला. अभिजी शिवचिदंबर. तर त्यावेळेस त्या शिष्याने दिलेलं उत्तर फार समर्पक होतं. सावंतजी तुमच्या कामाचं आहे. त्यावेळेस तो शिष्य म्हटला की देवा, मान्य आहे तुम्ही देव आहात आणि प्रथम तुमच्याच पाया पडलं पाहिजे, पण मी हे विसरून चालणार नाही की आज तुम्ही देव म्हणून इथे जे प्रगट झालेले आहे त्याला कारणीभूत माझ्यावरची माझ्या गुरूंची कृपा आहे. माझा गुरु कृपावंत झाला म्हणून प्रत्यक्ष देव इथे आला. इथे गुरुच जर नसते देवा तर तू आला असता का. सकल संत परंपरेमध्ये गुरूंचं व्याख्यान आहे, गुरूंच्या बाबतीतली माहिती आहे. आणि ज्ञानोबाराय महाराज सुद्धा म्हणतात की निवृत्तीने दिले माझे हाती. तुकोबाराय महाराजांचे गुरु आहेत, निळोबाराय महाराजांचे गुरु आहेत, जनाबाई आईसाहेबांचे गुरु आहेत, कान्होबा आईसाहेबांचे गुरु आहेत. आम्ही सुद्धा गुरु करावा आणि त्याला शरणागती असावी. बरोबर आहे का. समर्पण आणि शरणागती दोन वेगवेगळे शब्द आहेत. त्याग आणि वैराग्य हे सुद्धा दोन वेगवेगळे शब्द आहेत. ती शब्दांची मजा आहे, त्यावर कधीतरी बोलू. नवनाथ पारायण केल्याने प्रश्न सुटतात का. पारायण कुठल्याही ग्रंथाचं असो, म्हणजे गुरुचरित्राच्या बाबतीत सुद्धा लोक बोलतात. हर्षदजी पुनश्च आपल्याकडे येतो. हर्षदजी ऐकताय का तुम्ही. हां, तर गुरुचरित्र वाचताना अनेक उत्तम नियम आहेत असं सांगण्यात येतं. श्रद्धा नियम ज्यांचे आहेत त्यांनी ते पाळावे, त्याबाबतीत माझी कुठलीही टीका नाही. परंतु गुरुचरित्रातलंच एक सुंदर प्रमाण असं आहे, त्याहीवर सर्वांनी लक्ष द्यावं की अंतःकरण असता पवित्र. अंतःकरण असता पवित्र. सदा काळ वाचावे गुरुचरित्र. कुठल्याही ग्रंथाचं पारायण करत असताना आचरण पद्धती असावी, परंतु मन हे पवित्र असावं बरं का. त्यामुळे कुठलंही पारायण जे आहे ते आपल्याला फलद्रूप होतंच, फक्त श्रद्धायुक्त अंतःकरणाने, भावनेने. भावे विना देवन कळे निसंदेह. त्यामुळे कुठलीही गोष्ट करत असताना त्यात भाव प्रगट व्हावा, म्हणजे ती देवता प्रसन्न होते. आणि हो, अनुभव घ्यावा बरं का. अनुभव नसेल तर याचा अर्थ आपण कुठेतरी कमी पडतोय. कोल्ह्याला द्राक्षे आंबट या तत्वानुसार देव नाहीच असं जर कोणी म्हणत असेल, अनुभव घ्या, थोडी उडी जास्त मारा, प्रयत्न करा. द्राक्ष गोड आहेत, आपण पोचू शकत नाही म्हणजे द्राक्षच आंबट आहे असं विषय काही नाही आहे. त्यामुळे नास्तिकांनी नास्तिकतेत आनंद घ्यावा आणि आस्तिकांनी आस्तिकतेत आनंद घ्यावा. ज्यांना अनुभव आलेला आहे त्यांच्या त्यांच्या परीने सर्व असतं. असो,
पुरस्त अनिरुद्धजी गुरु बिन भव नदी तरही न कोई, ब्रह्मा विष्णू शंकर समजोई. फार सुंदर मानसकरांचं हे वाक्य आहे. आणि हो, मानसकरांनी सुद्धा वारंवार अनेकोत्तम वेळा मानसामध्ये गुरूंच्या प्रती आपली सौहार्दता, आपली शरणागती पत्करलेली आहे, प्रगट केलेली आहे, समर्पण प्रगट केलेलं आहे. आणि गुरूंच्या शिवाय तरुणोपाय नाही. आपण सर्वांना पुनश्च एकदा अनंतोत्तम धन्यवाद देतो. आणि हर्षदजी, मुद्दामून तुम्हाला सांगू इच्छितो की गुरुविने अनुभव कैसा काय सुंदर. गोरखजी महाराज, मी आतासुद्धा ज्या वृक्षाखाली बसून हे लाईव्ह करतो आहे ते वृक्षसुद्धा औदुंबराचं वृक्ष आहे. त्यामुळे कदाचित मी मूर्ख असेल, मी वेडा असेल, परंतु औदुंबरा तळवटी बसल्यामुळे, बरं का, औदुंबरा तळवटी नृसिंह सरस्वती योगी. औदुंबर हे झाड नृसिंह सरस्वती दत्तात्रय स्वामी महाराजांचं द्योतक आहे. त्यामुळे मला कदाचित बुद्धी कमी असेल, परंतु या औदुंबराच्या खाली बसल्यामुळे आज आपणाशी सर्वांशी संवाद झाला. आणि मला तरी असं वाटतं की तो सहज होता, अगदी ज्याला आपण हिंदीत म्हणतो ना, खुले दिल से था. आणि परशुराम जयंती पण आहे, औदुंबराच्या खाली पण बसलेलो आहे. इथे आजूबाजूला अनेकोत्तम निसर्ग सौंदर्य आहे. ही प्रत्यक्ष दत्तात्रयांचीच कृपा असं आपण समजावी. कृपा हा आनंदाचा भाग असतो, बरं का. आनंदी माणसाला नेहमी कृपा मिळतात. आणि आनंदी माणूस जो असेल ना अंतःकरणापासून, त्याच्यासोबत नेहमी चमत्कार घडतात, बरं का. चमत्कार अनुभव करून घेण्यासाठी सुद्धा मन प्रसन्न असलं पाहिजे. शेवटलं प्रमाण देतो आणि संपवतो. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. प्रसाद म्हणजे हातावर दिला जाणारा नाही. प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. पवित्र आणि शुद्ध अंतःकरण असलं की सगळ्या हानी समाप्त होतात. लक्षात आलं? प्रसादे सर्व दुःखानां हानिरस्योपजायते. त्यामुळे नेहमी प्रसन्न असावं, सहज असावं. आणि नेहमी हेमंतजी सहज भेट व्हावी, सहज इच्छा. अगदी. त्यामुळे आपण औदुंबराच्या तळवटी बसलेलो आहे. अगदी सावन म्हणजे श्रावण आपल्याला प्रश्न विचारतात आहे. सावनांच्या माध्यमातून प्रत्यक्ष गोरक्षनाथ महाराज भोगे म्हणून आपल्याला संवाद करतात आहे. औदुंबराच्या तळवटी हेमंत म्हणजे श्रावण ऋतू सावन म्हणून आणि हेमंत ऋतू हेमंत म्हणून. पहा बरं का, किती सहजपणे, किती आनंदात आपला हा संवाद होतो आहे. हे लाईव्ह आहे बरं का, जिवंत आहे सगळं. त्यामुळे आपण सर्वांनी आनंद लुटावा. भगवंताची कृपा अपार आहे. गुरु नेहमी माफच करतात महाराज. सावंत महाराज, गुरु हा नेहमी माफच करतो. तो निरंतर कारुण्य सिंधू असतो. आणि शिष्याचे किती जरी अपराध झाले तरी गुरु त्याला स्वीकार करतात. कारण ती सद्गुरु माऊली. देव कधीच दंडित करत नाही. देव कधीच दंडित करत नाही. दंडित करतं ते आपलं कर्म. आणि हे कर्म जिथे विसावतात ते गुरूंचे चरण असतात महाराज. अरबपती खरोबपती तोच आहे ज्याच्याजवळ गुरुचं कारुण्य. आणि अनुभवानी तोच समृद्ध आहे सावंत महाराज, ज्यांनी गुरूंचे सगळे स्वभाव पाहिलेले, ज्यांनी गुरूंची सेवा केलेली आनंद भावाने. हा अनुभवाचा भाग आहे. पण गुरु कधीच रागवत नाही. आणि कृष्ण कोपोनी ज्यासी मारी तो पावे ब्रह्म साक्षात्कारी. हा गुरुच कृष्ण म्हणून अवतरला जातो. आणि या कृष्णाने जर आपल्याला कोपून जरी मारलं तरी आपण ब्रह्म साक्षात्कारी होतो महाराज. त्यामुळे गुरूंचं कारुण्य त्यांच्या क्रोधामध्ये सुद्धा प्रगट जर होत असेल तरी आपण नशीबवान. प्रसाद असतो प्रसन्नता. हो, आणि तेच आपल्या संवादातून नेहमी प्रगट व्हावी. धीर गंभीरपणा ज्ञानोबांनी ज्ञानेश्वरीमध्ये 9000 ओव्यांमध्ये नाही दिला हो, तर तो माझ्या अंगी कसा काय येईल. त्यामुळे मी अगदी असाच मोकळा ढाकळा आहे. अनंत आणि अनंत आनंदाने भरलेला आहे. माझ्यावर अनन्य गुरुकृपा आहे. आणि त्यामुळे मी एवढंच सांगू इच्छितो की हे फेसबुक लाईव्ह असंच चालू राहील, एवढ्याच मोकळ्याने सहजतेने सुरू राहील. आणि ही प्रार्थना भगवंताच्या चरणी करतो की आपल्या आयुष्यामध्ये सहजता यावी. सहजता आली की किचकटपणा कमी होतो.
आता लॉकडाऊनमुळे अनेक उत्तम लोकांना हे लक्षात आलं की घरी राहिल्याने सुद्धा काही बिघडत नाही. पहिले लोकांना प्रॉब्लेम असायचे, फिरायला जावं लागेल, थोडं मोकळं फिरावं लागेल. अहो पण आता या लॉकडाऊननी कळलं की जगायला फार जास्त गोष्टी लागत नाही, मानसिकतेची तयारी लागते. या लॉकडाऊनमुळे पुष्कळशा लोकांना हे पण ज्ञान आलं की नियमांच्या विरोधात जाण्याने मृत्यू ओढावतो आणि नियम पाळल्याने जिवंत राहतो. ही प्रकृती स्वयंभू आहे हो. सहजपणे सगळं जर घेतलं तर सगळं काही सहजच आहे. फार जास्त चिकित्सा नसावी. डायसेक्शन आणि त्याला आपण काय म्हणू बा, बायफर्केशन, हे डायसेक्शन बायफर्केशन हे जर टाळायचं असेल तर अफेक्शन म्हणजे प्रेम आणि समर्पण असणं आवश्यक. तुम्हाला तुमच्या गुरुबंधूंनी वेगळं सांगितलं असेल, मी सुद्धा तुमचा गुरुबंधूच आहे. कारुण्यता हा गुरूंचा स्वभाव आहे. देव कधीच मारत नाही आणि देवानी मारलं तरी त्याच्यात फायदा होत असतो. यावर आपण नंतर बोलू आणि या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आता देऊ शकलो असतो, पण हे लाईव्ह 1.5 तासांचं झालेलं आणि एवढं कोणी ऐकत नाही हो. कसं आपल्याला कोणी ऐकून घेतंय त्यामुळे आपण बोलतच जावं, मी तर दिवसभर करू शकतो. पण याचं उत्तर मी तुम्हाला पुढल्या सेशनमध्ये नक्की आणि अवश्य देईन. आपल्या सर्वांची परवानगी घेतो. पुनश्च सर्वांनी काळजी घ्यावी, सहजतेने आणि साधेपणाने राहावं. देव मोकळा आहे. हसिबा खेलिबा धरिबा ध्यानम अहर्निशी कथिबा ब्रह्मज्ञान. महाराज ज्ञानेश्वर गुरुदेव.